आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी येथे दाखले घेण्यासाठी आलो आहे आणि इथे भरपूर गर्दी आहे। ह्याच्यासाठी यांनी काउंटर वाढवावे आणि ह्या योजनेचा सर्वांनाच लाभ घ्यावा आणि वेळेत दाखले मिळावे आणि याचा लाभ शेवटपर्यंत मिळावा नक्की। काय वाटतं ही योजना चालू केल्यानंतर तुम्हाला लगेच मिळेल असं वाटतं या गर्दीमुळे लगेच मिळेल काय हे नाही, मिळायला पाहिजे लगेच। हे काउंटर वाढवून वेळेत सर्वांना मिळू दे दाखले आणि जे मिळावी सर्वांना योजना। मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा आम्ही इथं कागदपत्रासाठी आलोय। इथं आता आम्ही 3 तास झालो इथं थांबलोय, तरी कागदपत्र काय लवकर मिळण्याची शक्यता नाही आहे। आता तुम्ही तरी ही योजना चालू केली आहे 15 दिवसासाठी, पण ही ऑनलाईन केले, तुम्ही ऑनलाईन सोडून ऑफलाईन करा। आणि तुम्ही आता ती केली की हे जे दाखला सांगितलाय तुम्ही जन्माचा, आता एक बायकांचं घरीच डिलेवरी झाले, त्यांनी काय करायचं हा मुद्दा पुढे आहे, ते तुम्ही काहीतरी सोल्युशन काढा ह्याचे। एवढे सांगून मी शिल्पा महेश साळुंके, राहणार नांद्रे, मी दाखल्यासाठी चाले कोल्हापूरला। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी आम्ही आलोय। ह्या म्हणजे मुदतवाढ मिळावी आम्हाला आणि कायमस्वरूपी असावी योजना। आता आम्ही सकाळी 9 वाजता आलोय, आता आम्ही जवळ आहे म्हणून आलोय। लांबच्या म्हणजे पर जे राज्यात दिलेल्या मुली कशा येणार, त्यांना त्रासच होतोय ना। होय, थांबायला लागते नंबरला। होय, मी सुजाता मारुती मोरे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेला आहे। विविध दाखले घेण्यासाठी सेवा सेतू केंद्र, तहसीलदार केंद्रावर गर्दी व्हायला लागली आहे। आता ऑनलाईन ही प्रक्रिया सुरू केल्या, त्यामुळं दाखले विविध घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे। त्यामुळं बऱ्याच लांबनं महिला, नागरिक, वयस्कर लोक हे दाखले काढण्यासाठी सेवा केंद्रामध्ये दाखल झाले आहेत, तहसील केंद्रात दाखल झाले आहेत। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर ही आता सध्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 15 तारखेपर्यंत करण्यात आली आहे, पण ही ऑफलाईन करावी अशी मागणी महिला वर्गातून होईल। आपण एका बाजूला बघितलं, या योजनेचा लाभ सगळ्यांना व्हावा यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, पण शासनाकडून अजूनही काउंटर वाढवावेत, महिलांना सोयीस्कर होईल असे दाखले मिळावेत, यासाठी शासनाने कुठेतरी गरज बनल्याची अशी महिला वर्गातून उभं आलं आहे। जर एकाला 3-3, 4-4 तास नंबरामध्ये थांबून दाखले मिळत नाहीत, दुसऱ्या दिवशी यावं लागतात, त्यामुळे महिला वर्गातून सुद्धा ऑफलाईन घ्यावे अशी मागणी आहे। कॅमेरामॅन सुनील काटकरसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।